जुगार पत्तेसह अमरावती जिल्ह्यात आता नव्या जुगाराचं अनेकांना वेड लागलेलं दिसून येत आहे। तो जुगार म्हणजेच IPL मॅचवरील सट्ट्याचा। कमी ओव्हरमध्ये पैसे लावून लाखो रुपयाचा सट्टा अनेक ठिकाणी खेळला जातोय। अशाच अंजनगाव सुरजीमधील परिसरात अनुप दीपक आंबेकर यांच्या घरात IPL मॅच सट्टा सुरू असल्याची गुप्त माहिती ग्रामीण गुन्हे शाखेला मिळाली असता सापळा रचून पोलिसांनी आरोपी अनुप आंबेकर याच्या घरात धाड टाकली असता आरोपी अनुप आंबेकरसह निलेश हरिवल्लभ पसारी हे दोघेही RCB विरुद्ध मुंबई इंडियन IPL मॅचवर जुगार खेळत असताना आढळून आले। या घटनेत पोलिसांनी आरोपी जवळील नगदी 16,230 रुपये, 4 मोबाईल अंदाजे किंमत 45,000 रुपये, एक सोनी कंपनीचा LCD किंमत 50,000, 2 दुचाकी किंमत 1,40,000 असा एकूण 2,51,230 रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे। दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांना अंजनगाव सुरजी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। ही कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक हरी बालाजी, अप्पर पोलीस अधीक्षक श्याम घोगे, सहायक पोलीस अधीक्षक सोमय मुंढे यांच्या मार्गदर्शनात ग्रामीण गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस अधिकारी सूरज बोंढे, पोलीस उपनिरीक्षक आशिष चौधरी, ASI संतोष मुंदाने, पोलीस कॉन्स्टेबल दिनेश कनोजिया सह अंजनगाव सुरजी येथील ASI सुभाष राठोड, महिला कर्मचारी माधुरी यांनी केली आहे। सध्या सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीग क्रिकेटच्या स्पर्धेदरम्यान क्रिकेट बेटिंगची शक्यता असल्याने माननीय पोलीस अधीक्षक श्री हरी बालाजी सर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला क्रिकेट बेटिंग किंवा सट्ट्याबाबत माहिती काढून कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते। त्या अनुषंगाने काल दिनांक 28/9 रोजी आमच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या एका पथकाने गोपनीय माहितीवरून अंजनगाव सुरजी शहरात इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई वर्सेस RCBच्या दरम्यान सुरू असलेल्या क्रिकेट मॅचवर हारजीतची बाजी लावून पैशाची बाजी लावून जुगार खेळत असणाऱ्यांना 2 इसमांवर त्यांचे नाव अनुप आंबेकर आणि निलेश पसारी दोघे राहणार अंजनगाव यांच्या घरी राहत्या घरी रेड केला। सदरची रेड ही सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंढे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। सदर रेडमध्ये आरोपीकडून जुगार साहित्य, नगदी पैसे असा एकूण 2,51,230 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून अटक आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील कार्यवाही करता अंजनगाव पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आला। अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती।